हे जे स्वातंत्र्य जे आपल्याला बुद्धिजीवांसारखं संवाद साधायची मुभा देते याची खरी किंमत जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सो। मित्रांनो, नीरा आर्या राणी झाशी रेजिमेंटमध्ये असते। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये। मात्र तिचा हाच निर्णय तिला एका आयुष्याच्या अशा उंबरठ्यावरती उभा करतो जिथे तिला निर्णय घ्यायचा आहे कोणाला वाचवायचं। एका अशा पतीला ज्याच्यासोबत आपण सगळी स्वप्न रंगवलीत, की एका अशा माणसाला ज्याने संपूर्ण देशाला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवायचं धाडस केलं। तिला जेव्हा कळतं की तिचा पती ब्रिटिश ऑफिसर आहे आणि नेताजींचं असॅसिनेशन करू शकतो, ती कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपल्या पतीचा वध करते। ब्रिटिशांना जेव्हा हे कळतं, साहजिक आहे तिला अटक करतात, मात्र तिला अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये पाठवतात। या ब्रिटिश सैन्यासमोर एकच टार्गेट असतं, ते म्हणजे भारतीय नारीचं तोंड उघडणं। मात्र त्यांना काय माहिती असतं, ही भारतीय नारी आहे, हिची ताकद त्या संपूर्ण साम्राज्यापेक्षाही मोठी आहे, जी तिचं तोंड उघडायचा प्रयत्न करते। तिच्यावरती वारंवार मित्रांनो वार केले जातात, तिला मारून झोडून तिचं तोंड उघडायचा प्रयत्न करण्यात येतो। जेव्हा त्यांना कळतं की तर शरीर तोडू शकत नाही, तेव्हा हिचं मन तोडायचा प्रयत्न करू, हिला अपमानित करू, मात्र ते सगळं ती सहन करत जाते। आणि जेव्हा हतबल होतात तेव्हा हेच नपुंसक ब्रिटिश सैन्य असा निर्णय घेतं, तिचे स्तन छाटायचा। ती प्रत्येक वार मित्रांनो सहन करते, मात्र शेवटपर्यंत आपलं तोंड उघडत नाही। अशा असंख्य गोष्टी दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट 1938 सालच्या ओडिसातली प्रजामंडळ मुवमेंट बळ पकडत होती आणि ब्रिटिशांचा क्रोध अनावर होत होता। ब्रिटिश अंधाधुंद गावकऱ्यांवरती गोळीबार चालू करतात आणि गावकरी रात्री ब्रह्मणी नदी पार करायचा निर्णय घेतात। याच नदीच्या तटावरती उभा असतो 12 वर्षांची, डोळ्यामध्ये विलक्षण आग आणि तेज घेऊन उभा असणारा बाजी राऊत। ब्रिटिशर जेव्हा नदीच्या तटी पोहोचतात, या 12 वर्षाच्या मुलाला धमकी देतात की चल बोट काढ, नदीच्या त्या पार आम्हाला घेऊन चल। मात्र हा अवघ्या 12 वर्षांचा मुलगा डोळ्यामध्ये तेज, मनामध्ये देशप्रेम घेऊन याच ब्रिटिशरांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की ही बोट ही फक्त माझ्या भारतीयांसाठी आहे, आमच्या शत्रूंसाठी नाही। तुम्ही मला ठार मारला तरी चालेल, मात्र मी तुम्हाला नदीच्या त्या पार घेऊन जाणार नाही। दुर्दैव तेव्हाचा असं होतं मित्रांनो, की ब्रिटिश सैन्यामध्ये देखील जे भारतीयांवर गोळीबार करत होते हे देखील आपले भारतीयच होते। त्या दिवशी हा नकार ऐकल्यानंतर या 12 वर्षाच्या मुलांच्या अंगावरती गोळ्या घालायचं काम ब्रिटिश ऑफिसर्सने केलं। त्या रात्री ब्रह्मणी नदीमध्ये केवळ पाणीच नाही, तर या 12 वर्षाच्या मुलाचं रक्त देखील वाहत होतं। आणि जसं मी सुरुवातीला म्हणालं, दुर्दैव आपलं असं आहे की अशा हजारो बलिदान हे कधीच आपल्या पाठ्यपुस्तकांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत किंवा कदाचित पोहोचू दिले नाहीत। मित्रांनो, आपण असंख्य वेळेस ऐकतो की हे स्वातंत्र्य आपल्याला अहिंसेच्या जीवावर मिळालंय। नो, दिस फ्रीडम वॉज नॉट गिवन टू अस, इट वॉज वेसल फ्रॉम द जॉज ऑफ अ एम्पायर, वी सॅक्रिफाइस्ड अ लॉट फॉर इट। आणि दुर्दैवाने ज्यांनी ज्यांनी बलिदानं दिली त्यांच्या असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीयेत। पण पुस्तकं जरी त्यांना विसरली, इवन इफ टेक्स्ट बुक्स फॉरगेट देम, दीज आर द पेजेस दॅट वी कॅरी इन आवर हार्ट्स। इथली माती, इथलं पाणी, इथला वारा, अशा असंख्य शौर्याच्या गाथा तुम्हाला सांगतो। आणि या सगळ्यांचा सार एकच, ते म्हणजे भारतीय मुळातच विलक्षण आहे। या बलिदानांची परतफेड आपण ठरवलं तरी हजारो जन्मात करू शकत नाही, मात्र जर खरंच करायची असेल तर ती म्हणजे देशासाठी काम करणं। मित्रांनो, ब्रिटिशर्स प्लंडर्ड अस फॉर ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स फॉर सेंचुरीज, बट लुक वेअर वी आर स्टिल द 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड टुडे। कधी कधी मला असं वाटतं की डिफायन्स इज ऑल वी नो अँड ग्रोथ इज इन आवर नेचर। या सगळ्या बलिदानाची खरंच परतफेड जर करायची असेल, ती म्हणजे भारताची सेवा करणं असेल आणि भारताचं नाव उंचावरती नेणं असेल। तुम्ही सगळ्यांना माझ्याकडनं पुन्हा एकदा मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा।